वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुण्यवान होण्याचा मार्ग म्हणजे सज्जनांचं नाम सतत घेत राहणं, हा पुण्यवंत होण्याचा मार्ग आहे. पुण्य ही एक अनुकूल भोगापर्यंत अदृश्य असणारी शक्ती आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनुकूल प्रसंग होत असतात, माणूस म्हणतो हे पुण्यानं झालं. आणि एखादं आपल्या इच्छेच्या विरुद्ध घडलं की माणूस म्हणतो मागचं पाप होतं म्हणून हे घडलं. अनुकूल असतं त्याला आपण पुण्य म्हणतो आणि प्रतिकूल असतं त्याला पाप म्हणतो. शास्त्राने अनुकूल आणि प्रतिकूल या शक्ती वर्णन केलेल्या आहेत. आपल्या इच्छेला अनुकूल करून घेण्याकरता काही वैदिक कर्म पुण्य आहेत, काही शास्त्रीय कर्म आहेत पुण्य आहेत, काही भक्तीची पुण्य आहेत. वैदिक पुण्य वेदाने जे केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते असं जी साधना सांगितली ते वैदिक पुण्य आहे. यज्ञाधिक कर्म करणं, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्माने पापाचा नाश होईल, पण नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म याच्याद्वारे माणसाच्या जीवनामध्ये पुण्याची शक्ती जागृत होईल. वेदाने जे करावं म्हणून सांगितलंय ते वैदिक पुण्य आहे. शास्त्राधिकाने देखील पुण्याची साधनं सांगितली आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये पुण्याची साधनं सांगितली. पण सर्व काळामध्ये आणि सर्व देशामध्ये कुठल्याही व्यक्तीला अनंत पुण्य मिळवण्याचं साधन सर्वात समर्थ जर कोणतं असेल तर ते भक्तीतलं साधन आहे. नालोबारा म्हणतात, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्याची शक्ती भगवान परमात्म्याच्या नामामध्ये, या अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात सज्जनांच्या नामामध्ये पुण्य निर्माण करण्याची शक्ती आहे. अन्य पुण्याच्या बाबतीमध्ये काही वेळेला पुण्याची वाटणी होते. धर्म कार्यातून घडणारे जे पुण्य आहे त्या धर्म कार्यातून घडणाऱ्या पुण्याची वाटणी स्वाभाविक शास्त्राने सांगितलेली आहे. एखाद्या वेळेला तो श्रावण महिना असतो, त्याचे समाजावर फार उपकार आहे. त्याचं कारण आहे की श्रावण महिन्यामध्ये बरीच माणसं होतात, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं वागतात ना. अशा श्रावण महिन्यामध्ये एखादा माणूस सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाच्या पूजेने त्याला पुण्य प्राप्त होतं, पण त्या पुण्याचं वाटणी होते. धर्मशास्त्र असं म्हणतं वैदिक कर्माचं पुण्य हे आपोआपच अर्धांगीला अर्ध सहज जात, त्याची वाटणी होती. बरं, एखाद्या वेळेला पाप जर घडलं पुरुषाकडनं त्याची वाटणी होत नाही, त्याचं त्यालाच राहत. पुण्याची वाटणी होते. बरं, पत्नीने एखादं पुण्य केलं तर त्याची वाटणी होते का? नाही होत, तिचं तिलाच राहत. आणि एखाद्या वेळेला पत्नीकडनं पाप घडलं तर त्याची मात्र वाटणी होती. काय धर्मशास्त्र कोण नाही. नामदेव महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. सांगण्याचा मुद्दा असा की धार्मिक पुण्याची वाटणी होती. भक्तीचं जे पुण्य आहे ते पुण्य मात्र वाटायला जात नाही, वाटलं जात नाही. संसारातलं एखादं पाप जर घडलं तर घडलेलं पाप भोगापर्यंत त्याचं व्याज वाढतं. धर्मशास्त्राचा कायदा आहे, व्याज वाढतं. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले, दक्षिणायनाला सुरुवात झाली,
आकाशवाणी झाली, भीष्मा या दक्षिणानामध्ये प्राण सोडू नका. भीष्माचार्याने आपले प्राण बाणाच्या टोकावर 6 महिने अखंड धारण करत असताना, वेदना होत असताना मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, माझ्या आयुष्यामध्ये मी कधी पाप केलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, असं असताना बाणाच्या टोकावर झोपण्याची पाळी माझ्यावर काय आली. काही माणसाला आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास असतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज जेव्हा कुशावर्तावर गेली स्नानाकरता आणि त्यांना हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडण्याकरता जेव्हा प्रेरणा दिली, म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा, जोग महाराजांनी सांगितलं मी म्हणणार नाही. का? आयुष्यात कधी पापच केलं नाही तर पापोहम पाप कर्म म्हणूच कशाला? केवढा आत्मविश्वास असेल. भीष्माचार्यांच्या अंतःकरणात आत्मविश्वास की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. मनातला प्रश्न सारखा टोचत होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देऊ शकेल मला, असा विचार करता करता जगन्यन त्या परमात्म्याचा धावा केला. भगवान कृष्ण परमात्मा सन्मुख उभे राहिल्यानंतर विचारलं, आचार्य का बोलवलं? भीष्माचार्याने सांगितलं, भगवान एक प्रश्न मला सतवतो, त्याचं उत्तर पाहिजे. यावत आयुष्य माझ्याकडनं कुठलंही पाप घडलं नाही आणि असं असताना मला बाणाच्या टोकावर का बरं झोपावं लागतं? तुमच्या दरबारामध्ये मला तर असं वाटतं धुंद झाला तुझा दरबार. भगवान हसले आणि सांगितलं, आचार्य माझ्या या कायद्यामध्ये असं कुठेही लवचिकपणा नाही, माझ्या घटनांची दुरुस्ती नाही. प्रकरण अंगलट आल्यानंतर घटनांच्या दुरुस्तीची कला कलियुगात आहे, माझ्याकडे दुरुस्ती नाही. काय म्हणता काय? हे मला दुःख का बघावं लागतं? भगवंताने सांगितलं, आचार्य तुम्ही लहान होता, बाल होता आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळत असताना रस्त्यात एक सरडा पडलेला होता, त्याला बाणाच्या टोकाने उचललं आणि उगीच उदंडपणाने फेकून दिलं. फेकलेला सरडा काटेरी कुंपणावर 6 पळ राहिला. तेथ पासून भोगापर्यंत त्या 6 पळाचं व्याज 6 महिने झालं, म्हणून भोगा 6 महिने. पापाचं व्याज होतं पण पुण्याचं मात्र अजिबात होत नाही व्याज. सांगण्याचा मुद्दा असा की पुण्याच्या क्षेत्रामध्ये एक वेळा असा विचार आहे, भक्तीच्या द्वारा जे घडणारं जे पुण्य आहे त्याची वाटणी नाही, ज्याचं त्याला. पण पुण्याच्या बाबतीमध्ये मात्र पुण्यवंत होणं म्हणजे अगणित पुण्याचा संचय होणं, त्याला पुण्यवंत म्हणतात. धनवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत. धनवंत म्हणजे 4 पैसे जवळ असणं त्याला धनवंत म्हणत नाहीत. वैकुंठवासी पूज्य गुरुवार दुंडा महाराज म्हणायचे, एखादा भिकारी जरी म्हटला हातामध्ये 4 पैसे घेऊन, हो गरीब समजतं का, 4 पैसे बाळगून आहे, 4च होते, 5वा नव्हता, त्याला धनवंत म्हणता येईल. आपल्या गरजा पूर्ण करून शिल्लक शक्ती राहणं त्याला धनवंत म्हणतात. ज्ञानवंत आपल्या जीवनात अज्ञान नष्ट करून ज्यांचं ज्ञान इतरांच्या करता शिल्लक राहतं त्याला ज्ञानवंत म्हणतात. तसं पुण्यवंत कोणाला म्हणतात? आपल्या जीवनाच्या संपूर्ण गरजा भरून ज्याचं पुण्य शिल्लक राहतं त्याला पुण्यवंत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंत होण्याचा मार्ग अमूर्त आहे आणि त्या अमूर्तामध्ये ज्यांना काही विश्वातल्या वेगळ्या सृष्टीचं ज्ञान आहे त्यांनाच त्याची साधनं कळतात. सर्वसामान्य माणसाला भौतिक सृष्टी सर्व कळत नाही. भौतिक सृष्टीमध्ये अंतर्गत दैवी सृष्टी आहे आणि दैवी सृष्टीला अधिष्ठान असणारी अध्यात्म सृष्टी आहे. त्रैलोक्य भौतिक सृष्टी ज्यांना कळतं त्यांना कळतं का त्रैलोक्य? साधू संतांना त्रैलोक्य कळतं आणि त्रैलोक्याचा अनुभव ते सांगतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. तेव्हा दैवी सृष्टी स्वर्ग वैकुंठ नरकलोक भौतिक सृष्टी विना का जी सृष्टी आहे ती सर्वसामान्य माणसाला कळत नाही.
ज्यांच्या बुद्धीमध्ये अतीत अनागत अशा प्रकारची सामर्थ्य शक्ती प्राप्त झालेली आहे, अशा महापुरुषांना काही दैवी सृष्टीचे नियम कळतात. आणि त्या दैवी सृष्टीच्या नियमातून जगद्गुरु तुकोबाराय आपण करत असणाऱ्या मिळवत असणाऱ्या पुण्याचं साधन सांगतात. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. वास्तविक पुण्यवंत होण्याचा मार्ग भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनाच्या द्वारा माणूस पुण्यवंत होतो असं अनेक वेळा ऐकलं जातं. पण तुकोबा म्हणतात सज्जनांच्या नावाने पुण्यवान होतो. द्वैत आलं. देवाच्या नावाने पुण्यवान होतो आणि संतांच्या नावाने पुण्यवान होतो. नेमकं काय याची संगती आपण भावार्थ संपल्यानंतर जर वेळ शिल्लक राहिला तितक्या वेळेमध्ये करणार आहोत. संतांच्या नामचिंतनाचा परिणाम अंतःकरणामध्ये पुनितपणा, पवित्रपणा आणि पुण्यवंतपणा या शक्तीचा संचय होतो. ज्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या विषयात तुकोबारा शब्द वापरतात. सज्जनांची नावे. सज्जन कोणाला म्हणतात? एखाद्या वेळेला सज्जन या शब्दाची संसारामध्ये व्याख्या केली जाते. जो दुर्बळ असतो त्याला सज्जन म्हणतात. का होतो माणूस शेजारी माणसाने त्याच्यावर आक्रमण केलं, नको तो त्याला त्रास दिला, पण याने काही प्रतिकार केला नाही, तो सज्जन आहे. याचा अर्थ प्रतिकार करण्याची शक्ती नसणाऱ्याला सज्जन म्हणण्याची माणसामध्ये एक प्रथा आहे. तसा त्याचा अर्थ नाही. सत्य स्वरूपामध्ये ज्याचं जीवन एकत्र झालेलं आहे तो सज्जन. एखाद्या वेळेला संत वाङ्मयामध्ये सज्जन हा शब्द इतरत्र जरी वापरला असला तर तुकोबारांच्या पुढे सज्जन शब्द मात्र विशिष्ट आहे. कोणाला सज्जन म्हणतात? ते माझे सोया रे सज्जना सांगाती. ते माझे सज्जन सांगाती. आय आठवीती विठोबाचे. आय आठवीती विठोबाचे. विठोबाचे. ते माझे सोया भगवंताच्या स्मरणामध्ये सतत ज्यांचं जीवन व्यतीत होत आहे त्यांना सज्जन म्हणतात. आणि असा सज्जनांच्या नामाच्या द्वारा माणूस पुण्यवान होतो. एवढा करता तुकोबारा म्हणतात मी नुसतं कळून घेतलेलं नाही. शास्त्रामध्ये क्रम असा आहे ज्ञात ज्ञातव्य, कर्तृ कर्तव्य आणि प्राप्त प्राप्तव्य. पहिल्यांदा ज्ञान व्हावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं आचरण करावं लागतं आणि आचरणाच्या नंतर त्याचं फळ प्राप्त करून घ्यावं लागतं. महाराज म्हणतात मला नुसतं माहीत आहे असं नाही, त्याच्यातलं मी प्रत्यक्षात अनुष्ठान करतो, कृती करतो. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. नेगे माझी वाचा तुटी मला
मेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. माझ्या जीवनामध्ये मी त्या नामचिंतनामध्ये सतत सहभागी आहे. माझी वाणी थांबत नाही, सतत सज्जनांच्या नामाचं चिंतन करते. का? महाराजांनी दुसरा फायदा सांगितला, महालाभ भुकासाठी. पहिला फायदा पुण्यवंत होणं आणि दुसरा फायदा महालाभ. महालाभ कशाला म्हणतात? जो लाभत असतो त्याला लाभ म्हणतात. प्रयत्न करूनही आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, पण अचानक जर मिळाला तर माणूस त्याला लाभ म्हणतो. लाभाची कल्पना अंतःकरणामध्ये स्वप्न नाही की आपल्याला हे मिळावं, पण जाता जाता जर गोष्ट एखादी मिळाली तर माणूस त्याला लाभ समजतो. रस्त्याने मानवी देह मिळणं म्हणजे एक लाभ आहे, आणि या मिळालेल्या लाभाने पुन्हा जो लाभ मिळवायचा आहे तो महालाभ आहे. तो महालाभ संतांच्या कृपेने मिळतो. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. जीवधाला दर्शने, जीवधाला दर्शने. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. जीवधाला वास्तविक पहिला लाभ मिळतो पण तो टिकत नाही. आयुष्य संपल्यानंतर मानवी देहाचा जो लाभ आहे तो जातो, पण दुसरा जो लाभ आहे ज्याला महालाभ म्हणतात तो मात्र जात नाही. म्हणूनच त्याला महालाभ म्हणतात.
त्याच्यापेक्षा दुसरा विश्वात कोणताही अधिक प्रभावी लाभ नाही, म्हणून त्याला महालाभ म्हणतात. यल्लाभात ना परो लाभो, यत् सुखात ना परम सुखम, यज्ञानात ज्ञानात ना परम ज्ञानम तद ब्रह्मेत्यवधारय. परमात्म शक्तीला महालाभ म्हणतात. महालाभवाचे वशी पांडुरंग, हा महालाभ. आणि तो लाभ संतांच्या नामचिंतनाने माझ्या जीवनात प्राप्त झाला. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा पुंडली वरदे श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. बाबांची संकेताची आज्ञा झाली, पुढे चला. मलाही आनंद झाला, आयुष्य मिळालं. माझी वाचा थांबत नाही. का थांबत नाही? संतांच्या नामचिंतनामध्ये मोठी शक्ती म्हणून थांबत नाही. वारकरी संप्रदायाचं काहीसं चिंतन जर आपण केलं तर लक्षात येतं की परमात्म्याच्या नामचिंतनापेक्षा देखील संतांच्या नामचिंतनाला वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व दिलं गेलं. वारकरी संप्रदायाचं घोष मंत्र पुंडलिक वरदे. पहिलं नाम पुंडलिकाचं, आणि पुढे कोणाची नाव आहे? श्री ज्ञानदेव तुकाराम. संतांची नामं किती आहेत आणि देवाची नामं किती आहेत? संतांची नामं अधिक आहेत. अगोदर शेवट मध्यंतरी भगवान परमात्म्याचं नाव. अर्थात सांगण्याचा माझा मुद्दा असा की संतांच्या नामचिंतनाला फार मोठा महिमा आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो, अखंड वदनी वदेतो. असं संतांच्या नामचिंतनामध्ये जे महत्व आहे ते महत्व महाराज म्हणतात मी देखील त्याचा आचार करतो. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. महाराजांना विचारलं, महाराज महालाभ मिळाल्यानंतर तुमच्या जीवनावर परिणाम काय होतात? काही गोष्टी मिळाल्यानंतर जीवनाचे परिणाम विचारात घ्यावे लागतात. संसारामध्ये माणूस ज्या पैशाला लाभ समजतो त्याचे परिणाम शास्त्रकारांनी काही वेळा विपरीत सांगितले. स्त्रियम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदहा. विपरीत परिणाम आहे. माणूस संसारामध्ये त्याला लाभ म्हणतो पण परिणामाने मात्र अनर्थ आहे. तसा हा महालाभ तुम्हाला प्राप्त झाला, याचे परिणाम कसे आहेत? ते अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? तुकोबारा त्याची अनुकूलता अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव,
संतांची महालाभाचा जीवनावर होणारा परिणाम विश्रांती आहे. संतांच्या चरणावर जर श्रद्धा ठेवली, भाव ठेवला, तर त्याचा द्वारा होणारा परिणाम विश्रांती आहे. विश्रांती ही माणसाच्या जीवनात जन्माला आल्यापासून तो मृत्यूच्या क्षणापर्यंत संसारी अवस्थेमध्ये अपेक्षित असते. असावी असावी का शेवटपर्यंत असावी वाटते? त्याचं कारण मिळालेली नसते म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत असावी वाटते. हेच त्याचं उत्तर आहे. पण इतकं आयुष्य जगले पण विश्रांती कशी काय मिळाली नाही? विश्रांतीचा भ्रम मिळाला, विश्रांती मिळाली नाही. कारण जोपर्यंत जीवत्व अशा आहे, जीवत्व दशेमध्ये विश्रांतीचा संबंध येतच नाही. जीवाच्या अवस्थेमध्ये श्रमाची अवस्था आहे. आपण कुठेही असा श्रम झाल्याशिवाय राहत नाही. सांसारिक जीवनात विचार जर केला, अत्यंत संसारावर प्रेम करणारा माणूस अत्यंत प्रेमाने करत 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 थकतो आणि शेवटी त्याच्यापासून दूर होतो. का दूर व्हावं? त्याचं कारण आहे कष्ट झाले म्हणून दूर होतो. कुठल्याही अवस्थेमध्ये माणसाला चालताना कष्ट होतात, बोलताना कष्ट होतात, बसताना कष्ट होतात, उठताना कष्ट होतात, प्रत्येक कार्य करत असताना कष्ट होतात. थोडं विनोदानं सांगत असतो, आपल्या कीर्तनामध्ये 2 भाग असतात, एक उभं राहणारे आणि दुसरी बसणारे, 2 पक्ष. 1.5-2 तास होत आले की टाळकऱ्यांचं माझ्यासहित लक्ष लागतं घड्याळाकडे. त्याचं कारण उभं राहण्याकरता आधार नसतो आणि पायाला थोडे कष्ट होतात आणि विसाव्याची गरज वाटते. उभं राहणाऱ्या माणसाचा विसावा कशात असतो? खाली बसण्यात. अगदी सोपं गणित आहे. खाली बसलं की उभं राहणाऱ्यांना विसावा मिळतो. हे झालं आमचं. आता इथे सगळे तज्ज्ञ श्रोते, इथला मी भाग सांगत नाही, पण त्यावेळेला खेड्यात ज्या श्रोत्यांना एका आसनावर 2 तास बसण्याची सवय नसते, त्यांना बसत असताना कष्ट होत राहतात. वास्तविक बसल्यानंतर काही काम नसतं, पण कष्ट मात्र होत असतात. आणि ते कष्ट दूर करण्याकरता त्यांचं लक्ष घड्याळाकडे जातं. अधिक वेळ दिसल्यानंतर आपलं कष्ट दूर करण्याकरता ते स्वतःच प्रयत्न करत असतात. पहिल्यांदा एक मांडी अशी वर उचलून धरायची, थोडा वेळ ठेवायची, ते मग कष्ट गेल्यासारखं वाटलं की ती टेकवायची, पुन्हा दुसरी उचलून धरायची, पुन्हा ती टेकवायची. एवढ्यावर कष्ट जर गेली नाहीत तर दोन्ही मांड्या हातात धरून बसायचे. बसण्याची प्रगती. हे कशाचं लक्षण आहे? बसून देखील माणसाला कष्ट होतं, उभं राहून कष्ट होतं. एखाद्याने 3रा पक्ष मांडला, आम्ही घरी जाऊन झोपलो आणि मग विसावा होत नाही का? नाही होत. कारण झोपून देखील माणसाला कष्ट होतं. कशावर म्हणाल? झोपून झोपून माणसाला कष्ट होतं, म्हणूनच माणूस सकाळी उठून बसतो. आणि तसा माणूस जर उठून बसला नसता तर घरातल्या माणसाने जाग्यावर ठेवला नसता, पोचवला असता. झोपून झोपून कष्ट होतं म्हणूनच माणूस उठतो, म्हणून चांगलं. माझा सांगण्याचा मुद्दा असा की कोणत्याही कार्यामध्ये जीवाला विश्रांती नाही. आपण नेहमी म्हणणारी माणसं आहेत, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. शरीर असो, इंद्रिय असो, मन असो, बुद्धी असो, सर्वांच्या ठिकाणी चंचलता आहे. का चंचलता आहे? जोपर्यंत जीवत्व दशा आहे तोपर्यंत चंचलता, आणि जिथे चंचलता आहे तिथे कष्ट आहे. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. असं प्रत्येक क्षणाला चंचल होण्यामध्ये आपण विश्रांती मानतो. मिळत नाही. मानणं वेगळं आणि मिळणं वेगळं.
छोटासा दृष्टांत सांगत असतो. एका चोराने चोरी केली म्हणतात आणि चोरीमध्ये त्याला शिक्षा झाली. न्यायाधीश थोडेसे दयाळू होते. त्यांनी शिक्षा देत असताना विचार करून शिक्षा दिली की थोडी आपण याच्यावर दया करू. आणि म्हणून शिक्षा देत असताना त्याच्यापुढे अशा 2 शिक्षा ठेवल्या. त्याला सांगितलं की एका वेळेला 1 किलोभर मिरच्या खा, नुसत्याच मिरच्या खा. आणि ते नाही पटली शिक्षा तर एका वेळेला 100 फटके खा. चोर थोडासा विचार आणि इज्जतदार होता. त्याने विचार केला फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे, त्याच्यापेक्षा मिरच्या खाऊ आणि डॉक्टरकडे जाऊन दुरुस्त होऊ. सांगितलं साहेब आपण फटके नाही खाणार, मिरच्या खातो. आणि मिरच्या खा. त्याच्याकरता 1 किलोभर मिरच्या वजन करून आणल्या. त्या अलीकडच्या संकरित नव्हत्या, ज्वाला, पंतशिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची अशा वर्गातल्या नव्हत्या. जुन्या काळातल्या आखूड अति तिखट असणाऱ्या लवंग्या मिरच्या होत्या. केवळ मिरच्या माणूस खाऊन खाऊन किती खायलो? 5-10 खाईल, त्याच्यापेक्षा काय जास्त पराक्रम करेल? 5-10 मिरच्या खाल्यानंतर त्याच्या तोंडाची आग व्हायला लागली, पोटात बडबड करायला लागलं. त्याच्या लक्षात आलं की शेवटची मिरची खाण्याकरता आपण जिवंत राहू शकत नाही, त्याच्यापेक्षा फटके खाऊन कमीत कमी जिवंत तरी राहू. सांगितलं साहेब मिरच्या खात नाही, ते खाणं बंद करतो. का? आता फटके खातो. फटके का? विठाल विठाल. फटके मारणारा हिंद केसरी होता आणि हातातला हंटर चांगलं डिबर डकवतो. तो फिरून मारत होता, निर्भीडपणानं मारत होता. 4-5 फटके पाठीत मारल्याबरोबर पाठ सुजून गेली. त्याच्या लक्षात आलं की आपण 100वा फटका जिवंत राहून खाऊ शकत नाही. न्यायाधीश साहेबांना सांगितलं साहेब हे मारायचं बंद करायला हवं. का? आता मिरच्या खातो. थोडे फटके खायचे, थोड्या मिरच्या खायची. त्याची जशी स्थिती आहे तशी जीवाची जीवदशेमध्ये स्थिती आहे. कुठल्याही काळामध्ये आणि कुठल्याही स्थितीमध्ये जीवात्मा भटकत जरी राहिला तरी विसावा पुढे आणि जीवात्मा मागे. खऱ्या अर्थानं विसावा जीवनाची शक्ती आहे. जर विसावा मिळाला नाही तर माणूस खऱ्या अर्थानं जीवन जगू शकत नाही. मिळते अल्प अशा प्रकारचा विसावा मिळतो आणि विसाव्यातूनच माणसाच्या जीवनाच्या शक्तीमध्ये संक्रमितपणा होत असतो. मृदंग वाजवणारे वाजवतात, वाजवत असताना ते नकळत विसावा घेतात म्हणूनच वाजवू शकतात. त्यांनी ठरवू द्या, विसावा न घेताना वाजवायचं ठरलं तर ते वाजवू शकत नाहीत. आघात करून हात वर उचलला की समजा विसावा झालाच. वाजवणारा वाजवत असताना विसावा घेतो, बोलणारा बोलत असताना सुद्धा विसावा घेतो. पण तो विसावा सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. बोलणारा बोलत असताना वक्ता 2 शब्दामध्ये नकळत थांबलेला असतो आणि 2 वाक्यामध्ये देखील थांबलेला असतो. सर्वसामान्य श्रोत्याच्या लक्षात येत नाही. ज्या वक्त्यांना अति थांबायची सवय असते, कारण काही श्रोते इतके 2 वाक्यामध्ये थांबतात की श्रोत्यांची झोपेची सोय, इतके थांबतात. ते लक्षात येईल, पण थांबल्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही. कोणतंही कर्म असू द्या, थांबल्यानंतर माणसाला त्याच्यात शक्ती येते. पण ही शक्ती फारशी पुरत नाही. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत जीवनामध्ये विश्रांती नावाची स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. आणि विश्रांती प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात पायी संतांची भाव, संतांच्या चरणारविंदी स्वरूपात साधनेत आपण पूर्णपणे विश्वास ठेवला तर त्याच्याद्वारा आपल्याला विश्रांती प्राप्त होते. संत हे विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. ज्ञानोबरांचं स्थान सर्वसामान्य जीवाला विश्रांतीचा असं नव्हे, जगाला विश्रांती देणारा परमात्मा त्याला देखील विश्रांतीचं स्थान आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. अशी जीवनामध्ये विश्रांती ज्याला म्हणतात ती आवश्यक आहे. ती विश्रांती मात्र परमार्थाशिवाय खरी मिळू शकत नाही. परमार्थाच्या उपभोगामध्ये कष्ट नाही. किती खडतर अशा प्रकारची साधना केली तरी कष्ट होत नाही. त्याचं कारण आहे या साधनामध्ये साधन करत असताना सुखाचा अनुभव येत राहतो म्हणून कष्ट होत नाही. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला
झाला आनंद कोंदळला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुखाला बळाला. सुखाचे व्यवहारी सुखाला झाला आनंद कोंदळा मागे पुढे. आनंद कोंदळा मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदळा मागे पुढे. मागे पुढे. आनंद कोंदळा मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. या व्यवहारामध्ये सुखाचाच व्यवहार आणि प्राप्ती देखील सुखाचीच. जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्यांनी गोपिकांना वेणू वाजून निमंत्रित केलं आणि ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची अखंड रात्र करून रास क्रीडेचा आनंद दिला, एवढा प्रदीर्घ काळ आनंद भोगत असताना गोपिकांना कुठेच श्रमाचा पत्ता सुद्धा लागला नाही, कष्ट झालेच नाही. हो, नाथ महाराज म्हणतात, रासक्रीडेची राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानेती काहा गबस्ती उगवला. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मिळालेला परमार्थाचा जो आनंद, तो आनंद अर्धाच क्षणाइतका. आणि संसारामध्ये कुठलाही आनंद भोगत असताना त्याच्यात कष्ट निर्माण होत. असं का व्हावं याचं तात्विक उत्तर वारकरी संप्रदायातल्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी अचूक अशा प्रकारचं उत्तर दिलं. माऊली सांगतात, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. जिथं देवाचा वियोग आहे तिथं कष्ट नक्की होणार, मग आपण कोणी असं. आणि परमात्म्याचा का संयोग झाला की पूर्णपणे विश्रांती. संतांच्या सहवासात अर्थात चरणावर भाव ठेवण्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती अचूक होते. आणि म्हणूनच संत जीवन हे विश्रांतीचं ठिकाण आहे. मात्र ती विश्रांती मिळवण्याकरता तुकोबारा म्हणतात, भाव ठेवला पाहिजे. भाव म्हणजे विश्वास, प्रेम ठेवलं पाहिजे. मानवी मूल्यामध्ये काही ठिकाणी असे की त्याच्यावरचं प्रेम यावत आयुष्य कमी करू नये. यावत जीवम त्रयो वंद्या गुरु वेदांत ईश्वर. संत, वेदांत आणि ईश्वर यांच्यावर आयुष्यभर अशा प्रकारचं प्रेम आणि विश्वास ठेवावा. आपल्या देशावर निष्ठा ठेवावी, धर्मावर निष्ठा ठेवावी, संप्रदायावर निष्ठा ठेवावी आणि संतावर निष्ठा ठेवावी. 4 महत्वाच्या निष्ठा असाव्यात. संत आपल्या परमार्थामध्ये असताना सुद्धा आपल्या राष्ट्रावर निष्ठा ठेवतात. किती मोठं राष्ट्रप्रेम. तुकोबारा म्हणतात, हे राष्ट्र दुःखामध्ये पाहून मला पाहवत नाही. राष्ट्रनिष्ठा होती म्हणूनच तुकोबारांचे ते उद्गार आहेत. बुडता हे राष्ट्र देखोनी जग. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये एका श्रीमंताच्या घरी भोजन केल्यानंतर वामकुक्षी करत असताना डोळ्यावट गळ 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 पाणी येऊ लागलं. श्रीमंताने विचारलं, स्वामीजी कसलं दुःख झालं? स्वामी विवेकानंद म्हणतात, माझा देश कितीतरी माझे बांधव भुकीने मरतायत, ते आठवण मला आल्यानंतर मुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. राष्ट्रप्रेम. दुसरं धर्मप्रेम असावं. धर्म त्याला म्हणतात जो कधीच बदलायचा नसतो, त्याला धर्म म्हणतात. भगवान परमात्मा सांगतात, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. धर्माचे 2 प्रकार आहेत, सामान्य धर्म आणि विशेष धर्म. सामान्य धर्मात तर भेद होतच नाही, पण विशेष धर्म जो आहे तो ज्याचा त्याने सांभाळला पाहिजे, बदलू नये. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात 12 जानेवारीला एक धक्का देणारी घटना घडली. धर्मांतराचा एक प्रक्रिया घडली. वास्तविक धर्म बदलणं
हे कुठल्याही शास्त्रामध्ये बसत नाही. मी असं म्हणेन ते धर्मांतर म्हणजे एक प्रकारचा अधर्मच आहे. कारण धर्म ही स्थिती अशी की बदलण्याची नाही. आणि विश्वात धर्माचा जर अभ्यास केला तर धर्मात प्रकार नाहीत, धर्म एकच असतो, धर्म बदलत नाही. अलीकडे धर्माच्या नावाने अनेक प्रकारची नावं आहेत, ती धर्म नसून ते पंथ आहेत. त्यांना धर्म उदार मनाने म्हणतात तो प्रश्न वेगळा आहे. ख्रिश्चन पंथ आहे, इस्लाम पंथ आहे, शीख पंथ आहे, जैन पंथ आहे, बौद्ध पंथ आहे. ते धर्म खऱ्या अर्थानं नाही. आणि त्या ज्या पंथाचे संस्थापक त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठेतरी विचार केला, एकाग्रता केली आणि एकाग्रतेवर काही साधनं आपल्या जीवनामध्ये लक्षात घेऊन त्या पंथाची निर्मिती केली. त्याच्या पुढचं मला बोलायचं पण नाही, पण मला एक असं म्हणायचं आहे की ते स्थापन करणाऱ्यामध्ये काहीतरी विशेषता होती, काहीतरी तपश्चर्या होती. आणि त्या पंथाचे संस्थापकाचे आपल्याला पत्ते आहेत. हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर येईल, नाही सांगता येणार. काही उत्तर देतात भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात. शंकराचार्य रक्षक आहेत का संस्थापक आहेत? रक्षक आहेत. भगवान सुद्धा म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. संत म्हणतात आम्ही धर्म निर्माण करत नाहीत, धर्माचा सांभाळ करतो. धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. ज्या धर्मप्रेमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातला क्षण ना क्षण आणि रक्ताचा थेंब ना थेंब धर्माच्या रक्षणाकरता खर्च केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज तुळापूरच्या संगमावर 18 दिवस यवन बादशाहतून धर्मांतराकरता हाल हाल मरणांत यातना सहन केल्या. शेवट प्राण सोडला पण धर्म बदलला नाही. धर्म ही बदलण्याची वस्तूच नाही. तेव्हा आपल्या धर्माविषयी निष्ठा असावी, संप्रदायाविषयी निष्ठा असावी आणि संतांच्या विषयात निष्ठा असावी. निष्ठा असणं म्हणजे श्रद्धा असणं, भाव असणं. तुकोबारा म्हणतात अशी भावना असल्यानंतर पायी संतांची या भाव. तो भाव कसा असतो? तेची माझे हित करीते सकळ, तेची माझे हित करीते सकळ, करीते सकळ. गोपाळ कृपा करी. बोला बोला. गोपाळ कृपा करी. माझे